कागल नगर परिषदेच्या शिक्षण, कला आणि क्रीडा समितीच्या वतीनं शहरातील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येतात. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, नगराध्यक्षा सविता माने यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येतात. कागल नगर परिषदेच्या शिक्षण समितीनं विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मोठं पाऊल उचललंय. शहरातील मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये छत्रपती राजर्षी शाहू शिष्यवृत्ती योजना आणि सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात येत असल्याची माहिती शिक्षण समिती सभापती अरुण गुरव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नगराध्यक्षा सविता माने उपस्थित होत्या. चालू शैक्षणिक वर्षापासून कागल शहरातील मराठी माध्यमातील इयत्ता 3री आणि 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती राजर्षी शाहू शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात येणार आहे. परीक्षेद्वारे निवड झालेल्या इयत्ता 3रीतील 25 आणि इयत्ता 6वीतील 25 अशा एकूण 50 गुणवंत विद्यार्थ्यांना नगर परिषदेच्या वतीनं प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी 10वी, 12वी तसंच विविध स्पर्धा परीक्षा आणि इतर क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी मदत होईल, असं नगराध्यक्षा सविता माने यांनी सांगितलं. नगर परिषद शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी नामदार गोपाळकृष्ण गोखले विद्यालय आणि संत रोहिदास विद्यालय इथं इयत्ता 1लीपासून सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात आलेत. या निर्णयाला पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढत असल्याचं गुरव यांनी सांगितलं. शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी इयत्ता 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विशेष वर्ग सुरू करण्यात आलेत. याशिवाय नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठीही विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिलं जातंय. स्पर्धात्मक युगात नगर परिषदेच्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण विभाग सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला बालकल्याण समितीचे सभापती सारिका बारड यांच्यासह नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होत्या.